भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आपण त्याची बातचीत करणार आहोत। छत्र निजामपूरचा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे। तुम्हीच मागणी केली आहे की नाव बदलण्यात यावं, काय नेमकं नाव असायला पाहिजे, काय मागणी केली आहे आणि सरकार तुमच्या मागणीवरती लक्ष देईल असं तुम्हाला वाटतं का? बघा, भारतामध्ये मुघल आक्रमकांनी या हिंदू धर्मावरती अनेक वेळा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला। धर्मांतरण असेल, हिंदूंची कत्तल असेल, या देशातल्या हजारो मंदिरांची तोडफोड असेल, मूर्त्यांची तोडफोड असेल आणि अशा मुघल प्रवृत्तीच्या लोकांची नावं कुठं रस्त्याला आहेत, कुठं गावाला आहेत, कुठं शहराला आहेत, एखाद्या म्युझियमला आहेत, तर आम्हाला हे मान्य नाही की ती सगळी नावं काढून टाकली पाहिजेत। 28 तारखेला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी गेलो होतो। 28-29 2 दिवस मी तिकडे होतो। 28 तारखेला हिरकणवाडी, जी रायगडाच्या पायथ्याची हिरकणवाडी आहे, त्या हिरकणवाडीमध्ये मी मुक्कामी होतो आणि मग आजूबाजूच्या सगळ्या गावातली लोक